वेलकम टू सेशन नंबर 4 इन टॅली ERP9. आजच्या सेशनमध्ये आपण मॉडेल ट्रान्झॅक्शन आणि मेंटेनिंग कंपनी डेटा अशा दोन भागाबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण अकाउंटिंगविषयी थोडक्यात इंट्रोडक्टरी माहिती घेतली, व्हॉट इज अकाउंटिंग. त्याच्यानंतर आपण लेजर क्लासिफिकेशन म्हणजे अकाउंटचं जे क्लासिफिकेशन आहे, अकाउंटला 3 भागामध्ये डिवाइड केलं जातं हे आपण पाहिलं. आपण पाहिलं की अकाउंट जे असतात हे 3 भागामध्ये डिवाइड केले जातात. पर्सनल अकाउंट, त्यानंतर रिअल अकाउंट आणि त्यानंतर नॉमिनल अकाउंट. अशा 3 भागामध्ये अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर आपण समजून घेतली डबल एंट्री सिस्टीम. आणि या डबल एंट्री सिस्टीममध्ये अकाउंटिंग करण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या 2 बाजू कन्सिडर केल्या जातात. एक आहे डेबिट बाजू आणि दुसरी आहे क्रेडिट बाजू. आणि प्रत्येक अकाउंटसाठी एक रूल स्पेसिफाय करण्यात आलेला आहे. जसं की पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर. हा पर्सनल अकाउंटचा रूल आहे. रिअल अकाउंट संदर्भात आपण रूल पाहिला होता. डेबिट व्हॉट कम्स इन, जे येतं त्याला डेबिट द्या, अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे जातं त्याला क्रेडिट द्या. आणि नॉमिनल अकाउंट संदर्भात तिसरा रूल आपण पाहिला होता डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर या नियमांचा वापर करून काही ट्रान्झॅक्शनची एंट्री करण्यासंदर्भात आपण मागच्या सेशनमध्ये सुरुवात केली होती. रिसेंटली झालेल्या सेशनमध्ये आपण रिसीट ट्रान्झॅक्शनविषयी माहिती डिस्कस केली आणि त्याचबरोबर पेमेंट ट्रान्झॅक्शनविषयी आपण माहिती डिस्कस केली. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला रोख किंवा चेकच्या सहाय्याने पेमेंट करतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून रोख किंवा चेक किंवा इतर स्वरूपामध्ये पेमेंट आपल्याकडे जमा होतं, तेव्हा काही ट्रान्झॅक्शनचे एक्झाम्पल्स आपण पाहिले. आजच्या भागामध्ये आपण परचेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे खरेदी संदर्भात होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची माहिती डिस्कस करणार आहोत. काही सॅम्पल ट्रान्झॅक्शन्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. पहिली ट्रान्झॅक्शन आहे गुड्स परचेस्ड ऑफ ₹5,000 बाय कॅश. आपण एक 5,000 रुपयाचा माल रोख पैसे देऊन खरेदी केलेले आहे. या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याकडून पैसे जाणार आहेत, कॅश गोज आउट, आणि माल आपल्याकडे येणार आहे, गुड्स कम्स इन. रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे जे येतं त्याला डेबिट द्यायचं आहे. हिअर गुड्स कम्स इन, सो परचेस अकाउंट इज डेबिट. परचेस अकाउंट डेबिट म्हणजे खरेदी खाते जमा, कारण की माल आपल्याकडे आलेला आहे, गुड्स कम्स इन, अँड ॲज पर रूल वॉट एवर कम्स इन वी शुड गिव्ह इट टू द डेबिट साईड. सो हिअर परचेस अकाउंट इज गिवन टू द डेबिट साईड 5,000. आणि कॅश अकाउंट क्रेडिट केलेलं आहे. कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट बिकॉज कॅश गोज आउट. आपल्याकडून काहीतरी गेलं, वॉट एवर गोज आउट, तर तो अकाउंट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा आहे ॲज पर रूल. आपण जेव्हा एखादी वस्तू रोख खरेदी करतो तेव्हा आपल्याकडून पैसे जातात, म्हणून कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट. म्हणजे खरेदी खाते जमा आणि कॅश इन हँड खाते नावे, अशा प्रकारची ही एंट्री आपल्याला करावी लागेल. तर ही जी ट्रान्झॅक्शन आहे गुड्स परचेस्ड बाय कॅश ऑफ ₹5,000, 5,000 रुपयाचा माल जर रोखीनं खरेदी केला असेल तर परचेस अकाउंट हा डेबिट साईडला दिला जातो आणि कॅश इन हँड अकाउंट हा क्रेडिट साईडला दिला जातो. पुढचं एक्झाम्पल आहे गुड्स परचेस्ड ऑफ ₹5,000 फ्रॉम महेश अँड कंपनी ऑन क्रेडिट बेसिस. या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये महेश अँड कंपनी या कंपनीकडून उधारीवरती आपण 5,000 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे. मागच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण माल खरेदी करताना पैसे रोख दिले होते. इथे आपण रोखीनं खरेदी न करता उधारीवरती आपण हे माल खरेदी केलेलं आहे. पहा, माल उधार खरेदी करा अथवा रोख खरेदी करा, माल तर आपल्याकडे येणार आहे, गुड्स तर आपल्याकडे येणार आहेत, आणि ॲज पर रूल डेबिट व्हॉट कम्स इन, जे येतं त्याला आपल्याला डेबिट द्यायचं आहे. त्यामुळे परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस अकाउंट हा नेहमी डेबिटलाच राहणार आहे. माल रोख खरेदी करा, उधार खरेदी करा, किंवा एखादा सॅम्पलवरती आपल्याकडे माल आला असेल, स्वरूप कोणते असेल, गुड्स जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा परचेस अकाउंट डेबिटलाच द्यायचं आहे. आणि इथे क्रेडिटला आपण दिलेलं आहे महेश अँड कंपनी, कारण महेश अँड कंपनीकडनं आपण माल उधार घेतला. महेश अँड कंपनी इज द गिवर, त्यांनी आपल्याला उधारीवरती माल दिला, ही इज गिवर, आणि गिवर अकाउंट हा नेहमी क्रेडिटला येतो. महेश अँड कंपनी ही एक कंपनी आहे, एक संस्था आहे, एक व्यक्ती आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती किंवा संस्थेचं अकाउंट आपण ओपन करतो त्याला पर्सनल अकाउंट असं म्हटलं जातं.
आणि पर्सनल अकाउंट संदर्भात एक रूल आहे, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. या ट्रान्झॅक्शनमध्ये महेश अँड कंपनीकडून आपल्याला गुड्स परचेस केलेले आहेत. महेश अँड कंपनी या व्यक्तीने किंवा या कंपनीनं आपल्याला गुड्स उधारीवरती दिलेले आहेत. ही बिकम्स गिवर अँड गिवर इज ऑल्सो क्रेडिटेड. जेव्हा जेव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये गिवर असेल, गिवर हा नेहमी क्रेडिटला येतो. तर या ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी झाली, परचेस अकाउंट डेबिट टू महेश अँड कंपनी अकाउंट क्रेडिट. परचेस अकाउंट हा डेबिट साईडला येणार आणि महेश अँड कंपनी अकाउंट क्रेडिट साईडला येणार. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे गुड्स परचेस्ड ऑफ ₹5,000 अगेन्स्ट विच चेक इश्यूड ऑन ICICI बँक. काही वेळा असंही होतं की आपण एखादा माल खरेदी करतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपण मे बी ऑनलाईन ट्रान्सफर करतो किंवा चेक इश्यू करतो, डिमांड ड्राफ्ट आपण इश्यू करतो. एनीहाऊ आपण बँकेचं एखादं इन्स्ट्रुमेंट वापरून आपण त्याला बँके थ्रू पेमेंट देतो. बघा, माल कोणत्याही स्वरूपात खरेदी केला असेल, परचेसच्या सर्व ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस अकाउंट हा डेबिटलाच यायला पाहिजे. जेव्हा पण खरेदी केली जाते तेव्हा खरेदी खाते जमाच झालं पाहिजे. परचेस अकाउंट इज ऑलवेज कम टू द डेबिट साईड इन ऑल परचेस टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन. भारतामध्ये किंवा डबल एंट्री सिस्टीम जिथे जिथे वापरली जाते तिथे सर्व प्रकारच्या कंपनीमध्ये या 3च प्रकारचे ट्रान्झॅक्शन खरेदी संदर्भात होतील. एक तर खरेदी रोख स्वरूपात होईल, उधार स्वरूपात होईल, किंवा एखादा चेक किंवा एखादा डिमांड ड्राफ्ट किंवा ॲडव्हान्स पेमेंट याच्या अगेन्स्ट आपण खरेदी केली असेल. तर जेव्हा पण आपण खरेदी करू, खरेदी अकाउंट हा नेहमी डेबिट साईडला पोस्ट होणार आहे. परचेस अकाउंट प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये डेबिटलाच येतो. आणि इथे क्रेडिटला आपण दिलेलं आहे ICICI बँक, कारण की आता पैसे ICICI बँकेनं दिले. ICICI बँक बिकम्स गिवर. गिवर अकाउंट हा नेहमी क्रेडिटला येतो. बँकेतनं बॅलन्स आपला वजा होईल, ICICI बँक अकाउंटमधला बॅलन्स वजा होईल. ICICI बँक गोज आउट, सो ICICI बँक अकाउंट क्रेडिट. पैसे चेक आला तर बँक अकाउंट डेबिट येतो आणि पैसे देण्यासंदर्भात चेक दिला असेल तर बँक अकाउंट नेहमी क्रेडिटला येतो. तर अशा प्रकारे या परचेसच्या 3 मॉडेल ट्रान्झॅक्शन्स इथे आहेत. रोख खरेदी केला असेल तर परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. उधार खरेदी केला असेल तर परचेस अकाउंट डेबिट आणि पार्टी अकाउंट क्रेडिट. ज्या पार्टीकडून आपण माल घेतला त्या पार्टीचा अकाउंट क्रेडिटला येईल. आणि जर आपण चेक किंवा DD किंवा ऑनलाईन ट्रान्सफर यापैकी काही केलं असेल तर गुड्स परचेस्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ज्या बँकेचा चेक आपण दिलेला आहे त्या बँकेला क्रेडिटला आपल्याला द्यायला लागेल. तर इथे आपण परचेसच्या 3 ट्रान्झॅक्शन्स मॉडेल ट्रान्झॅक्शन डिस्कस केल्या. आता आपण सेल्स संदर्भात 3 ट्रान्झॅक्शन डिस्कस करूया. सेल्सच्या काही मॉडेल ट्रान्झॅक्शन्स आता आपण डिस्कस करतो आहे. पहिली ट्रान्झॅक्शन आहे गुड्स सोल्ड ऑफ ₹5,000 बाय कॅश. जर ₹5,000 माल आपण रोख विकला, पहा या रूलचा वापर आपल्याला करून पाहायचा आहे की ₹5,000 माल आपण रोख विकला तर आपल्याकडे पैसे रोख येतील, कॅश कम्स इन, आणि आपल्याकडून माल जाईल, गुड्स गोज आउट. तर या नियमांचा वापर केल्याप्रमाणे आपल्याला कॅश इन हँड अकाउंट डेबिट साईडला पोस्ट करायचं आहे आणि सेल्स अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट करायचं आहे. कॅश इन हँड अकाउंट डेबिट बिकॉज कॅश कम्स इन, पैसे रोख आले, आणि सेल्स अकाउंट क्रेडिट म्हणजे विक्री खाते नावे, विक्री झाली, माल आपल्याकडून गेलेला आहे, व्हॉट एव्हर गोज आउट वी गिव्ह इट टू द क्रेडिट साईड. जे जातं त्याला आपण क्रेडिट साईडला देतो. त्यामुळे इथे एंट्री अशी होईल कॅश इन हँड अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. जेव्हा जेव्हा कॅश कम्स म्हणजे पैसे येतील तेव्हा कॅश अकाउंट हा डेबिट साईडलाच पोस्ट होणार, आणि जेव्हा जेव्हा पैसे आपण देऊ, कॅश गोज आउट, तेव्हा कॅश अकाउंट क्रेडिटला येईल. चेक दिला तर बँक अकाउंट क्रेडिट, चेक मिळाला तर बँक अकाउंट डेबिट. अशा प्रकारची एंट्री आपल्याला करता येऊ शकते. पुढची सेल्सची ट्रान्झॅक्शन आहे गुड्स सोल्ड ऑफ ₹5,000 टू राजेश अँड कंपनी ऑन क्रेडिट बेसिस. राजेश आणि कंपनी या व्यक्तीला ₹5,000 माल आपण विकलेला आहे, उधारीवरती विकलेला आहे. बघा, माल रोख विका अथवा उधार विका, माल तर आपल्याकडून जाणार आहे, समथिंग गोज आउट, गुड्स आपल्याकडून जाणार आहेत. तर जी वस्तू जाते त्याला आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचं आहे. ह्या नियमाप्रमाणे सेल्स अकाउंट किंवा गुड्स अकाउंट हा क्रेडिट साईडला पोस्ट होईल. आणि हा जो माल आपण उधारीवरती विकलेला आहे तो राजेश अँड कंपनी या व्यक्तीला विकलेला आहे. राजेश या कंपनीला माल विकल्यामुळे तो रिसिवर आहे, आणि रिसिवर म्हणजे घेणारा, आणि घेणारा किंवा रिसिवर हा नेहमी डेबिटला असतो. तर पर्सनल अकाउंटच्या रूलप्रमाणे डेबिट द रिसिवर या रूलप्रमाणे राजेश अँड कंपनी अकाउंट डेबिट साईडला पोस्ट केलं आणि सेल्स अकाउंट आपण क्रेडिट साईडला पोस्ट केलं. पुढची मॉडेल ट्रान्झॅक्शन आहे
गुड्स सोल्ड ऑफ ₹5,000 अगेन्स्ट विच चेक रिसिव्ड अँड डिपॉझिटेड इन सांगली ICICI बँक. आपण एक ₹5,000चा माल विकलेला आहे आणि या मालाच्या अगेन्स्ट आपल्याकडे डायरेक्टली एखादा चेक आलेला आहे आणि तो चेक आपण ICICI बँकेत जमा केला. बँकेत चेक जमा केला, बँकेतला बॅलन्स वाढेल, बँक अकाउंट डेबिट. आणि माल विकलेला आहे, एनी हाऊ माल आपण सेल केलेला आहे, गुड्स गोज आउट, जे जातं त्याला क्रेडिट द्यायचं आहे, त्यामुळे सेल्स अकाउंट हा नेहमी क्रेडिटलाच येतो. सेल्सच्या तीनही ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा सेल्सच्या कोणत्याही प्रकारामध्ये जेव्हा पण मालाची विक्री होते तेव्हा विक्री खाते नावे म्हणजे सेल्स अकाउंट हा नेहमी आणि नेहमी क्रेडिटलाच येतो. पर्चेस अकाउंट ऑलवेज कम्स टू द डेबिट साईड अँड सेल्स अकाउंट ऑलवेज कम्स टू द क्रेडिट साईड. सेल्स अकाउंट हा नेहमी आणि नेहमी क्रेडिटलाच पोस्ट होतो, तर पर्चेस अकाउंट हा नेहमी डेबिट साईडला पोस्ट होतो. इथे बँक अकाउंट डेबिट दिलेलं आहे, ICICI बँक अकाउंट डेबिट, कारण की विक्रीच्या अगेन्स्ट आपल्याला एक चेक आलेला आहे आणि तो चेक आपण बँकेत जमा केला आहे. बँकेत चेक जमा केला, बँकेचा बॅलन्स वाढेल, बँक बिकम्स रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट. आणि आपण गुड्स म्हणजेच माल विकलेला आहे, जेव्हा आपण माल विकतो तो आपल्याकडून निघून जातो, आपला रूल आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट, ह्या रूलप्रमाणे आपण सेल्स अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण काही मॉडेल ट्रान्झॅक्शन्स आज डिस्कस केल्या थेअरीमध्ये. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला आज मेंटेनिंग कंपनी डेटा मेंटेन कसा करायचा या संदर्भात आपल्याला माहिती डिस्कस करायची आहे. सर्वात पहिला ऑप्शन आहे लोडिंग अ कंपनी. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की टॅली ERP9मध्ये कंपनी कशी क्रिएट करायची. टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर ओपन करा आणि या सॉफ्टवेअरमध्ये कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूचा वापर करून क्रिएट कंपनी या बटनचा वापर करा आणि इथे आपल्याला एक नवीन कंपनी क्रिएट करता येईल. आपण एक कंपनी या ठिकाणी क्रिएट करतो आहे, श्री एंटरप्राइजेस. ॲड्रेस आपण टाईप करतो आहे पुणे, कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, जरुरीप्रमाणे पिनकोड, टेलिफोन नंबर, ईमेल ॲड्रेस या गोष्टी आपल्याला इथे टाईप करता येऊ शकतील. कंपनीचा प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे अकाउंट ओनली. रिक्वायरमेंटप्रमाणे डेट सिलेक्ट करा आणि जेव्हा आपण ॲक्सेप्ट येस करू तेव्हा एक कंपनी इथे क्रिएट झालेली असेल. तर एकाच सॉफ्टवेअरमध्ये किंवा एकाच कॉम्प्युटरमध्ये आपण कितीही नंबर ऑफ कंपनीज क्रिएट करू शकतो. टॅली ERP9 या सॉफ्टवेअरमध्ये असणारं एक सर्वात महत्त्वाचं फीचर आहे ते म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे आपल्याला कंपनीज क्रिएट करता येतात, मर्ज करता येतात, एकच कंपनी 2 भागामध्ये स्प्लिट करता येते, एकाच कम्प्युटरमध्ये कितीतरी कंपन्यांचे आपल्याला अकाउंट्स ओपन करता येतात, वेगवेगळ्या कंपनीज क्रिएट करता येतात आणि प्रत्येक कंपनीमध्ये होणाऱ्या ॲप्रोप्रिएट ट्रान्झॅक्शन्स आपण त्यामध्ये रेकॉर्ड करू शकतो. आपण जेव्हा टॅली क्लोज करतो तेव्हा ऑटोमॅटिकली क्रिएट केलेल्या सर्व कंपनीज किंवा ओपन केलेल्या सर्व कंपनीज क्लोज केल्या जातात आणि पुन्हा जेव्हा तुम्ही टॅली ओपन कराल आणि मला पुन्हा जर ती कंपनी लोड करायची असेल म्हणजे ओपन करायची असेल तर त्यासाठी सिलेक्ट कंपनी या ऑप्शनचा वापर करावा लागेल. बाय डिफॉल्ट टॅलीमध्ये एखादी कंपनी आपल्याला ओपन करून ठेवता येऊ शकेल. एक किंवा मल्टिपल कंपनीज आपल्याला डिफॉल्टली ओपन करून ठेवता येऊ शकतात. किंवा जर तुम्हाला एखादी एक्झिस्टिंग कंपनी ओपन करायची आहे किंवा लोड करायची आहे तर सिलेक्ट कंपनी या ऑप्शनला क्लिक करा. या व्हर्टिकल बटन बारमध्ये सर्वात वरती बटन आहे सिलेक्ट कंपनी आणि या बटनला माऊसच्या सहाय्याने क्लिक करता येईल किंवा कीबोर्डवरून ही F1 ही शॉर्टकट की आपल्याला प्रेस करता येऊ शकेल. ॲक्च्युली या व्हर्टिकल बटन बारमध्ये बऱ्याचशा शॉर्टकट कीज देण्यात आलेल्या आहेत आणि काही शॉर्टकट कीज सेम आहेत. जसं की सिलेक्ट कंपनीसाठी F1 आहे आणि शट कंपनीसाठी पण F1 आहे. डेट चेंज करण्यासाठी F2 आहे, पिरियड चेंज करण्यासाठी देखील F2च आहे. पण काही ठिकाणी अंडरलाईन आहे तर काही ठिकाणी डबल अंडरलाईन देखील तुम्हाला दिसेल. बघा इथे कीबोर्डसाठी K ही शॉर्टकट की आहे आणि कंट्रोल सेंटरसाठी देखील K ही शॉर्टकट की आहे. पण इथे Kच्या खाली डबल अंडरलाईन आहे, इथे Hच्या खाली डबल अंडरलाईन आहे, इथे Hच्या खाली सिंगल अंडरलाईन आहे. ज्या लेटरच्या खाली सिंगल अंडरलाईन असेल ते लेटर अल्टर दाबून वापरायचं आहे. म्हणजे ती शॉर्टकट की यूज करत असताना अल्टर प्लस त्या कॅरेक्टरला प्रेस करायचं आहे आणि ज्या शॉर्टकट कीच्या खाली डबल अंडरलाईन दिसेल तेव्हा आपल्याला कंट्रोल की प्रेस करायचं आहे आणि ज्याच्याखाली अंडरलाईन नाही आहे ते बटन डायरेक्टली प्रेस करायचं आहे.
जसं की सिलेक्ट कंपनी या बटनसाठी F1 ही शॉर्टकट की आहे. आपण माऊसच्या सहाय्याने इथे क्लिक न करता कीबोर्डवरती डायरेक्टली F1 ही की आपण प्रेस करू शकतो. आणि जेव्हा आपण सिलेक्ट कंपनी या ऑप्शनला क्लिक करू तेव्हा इथे एक्झिस्टिंग कंपनीची लिस्ट दिसेल. इथून जी कंपनी आपल्याला ओपन करायची आहे ही कंपनी आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि एंटर की प्रेस करायची आहे, तर ती कंपनी लोड होणार आहे. सो लोडिंग द कंपनी मीन्स ओपनिंग द कंपनी. कंपनी लोड करणे म्हणजे कंपनी ओपन करणे. अँड वी कॅन यूज सिलेक्ट कंपनी ऑप्शन इन 2 वेज. हे सिलेक्ट कंपनी ऑप्शन आपल्याला 2 पद्धतीने वापरता येईल. एक तर आपण कंपनी इन्फो मेनूमध्ये जाऊन सिलेक्ट कंपनीचा वापर करू शकतो किंवा F1 या शॉर्टकट कीचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे जर मला एखादी कंपनी ओपन करायची आहे तर डायरेक्टली मला F1 प्रेस करता येईल किंवा या बटनला क्लिक करता येईल, किंवा कंपनी इन्फो मेनूमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट कंपनी हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करा, इथून कंपनीचं नाव सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. अशा पद्धतीने देखील आपल्याला एखादी एक्झिस्टिंग कंपनी ओपन करता येऊ शकेल. या मेनूमधून पुन्हा बाहेर पडण्यासाठी क्विट या ऑप्शनला क्लिक करा किंवा कीबोर्डवरचं एस्केप की प्रेस करा आणि इथून देखील डायरेक्टली सिलेक्ट कंपनी ऑप्शनचा वापर करून आपल्याला कंपनी लोड करता येऊ शकेल. In order to load a company using select company option, disable the default loading of company in tally.ini file. जेव्हा आपण टॅली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो सी ड्राईव्हमध्ये टॅली ERP9 1.1 या फोल्डरमध्ये मी टॅली इन्स्टॉल केलेला आहे. तर या फोल्डरमध्ये एक कॉन्फिगरेशन फाईल क्रिएट होते. बघा या फाईलचा आयकॉन अशा प्रकारचा असतो, सेटिंगचा आयकॉन असतो. या फाईलला कॉन्फिगरेशन फाईल असं म्हणतात. या फाईलचं नाव आहे tally.ini आणि या फाईलला डबल क्लिक केलं तर इथे बरेचसे वेगवेगळे सेटिंग्ज आपल्याला दिसतात. आणि याच्यामध्ये एक ऑप्शन आहे डिफॉल्ट कंपनीज इज इक्वल टू येस. याच्याऐवजी मी डिफॉल्ट कंपनीज इज इक्वल टू नो टाईप करतो आहे आणि फाईल मेनूमध्ये सेव्हला क्लिक करा आणि क्लोज करा. आता जर आपण टॅली ओपन केलं तर डिफॉल्ट कंपनी ओपन होणार नाही. प्रत्येक वेळेस टॅली सुरू केल्यानंतर आपल्याला कंपनी ओपन करावी लागेल. आता जेव्हा जेव्हा टॅली ओपन कराल डायरेक्टली कंपनी इन्फॉर्मेशन नावाचा मेनू दिसेल. एक तर नवीन कंपनी क्रिएट करा किंवा एक्झिस्टिंग कंपनी सिलेक्ट करा म्हणजेच लोड करा. ह्या सिलेक्ट कंपनी नावाच्या ऑप्शनला क्लिक करा, दुसरी एखादी कंपनी सिलेक्ट करा, एंटर प्रेस करा, ती कंपनी लोड होईल. परंतु एखाद्या कंपनीमध्ये जर मला वारंवार काम करायचं असेल तर प्रत्येक वेळी ती ओपन करायला लागू नये यासाठी आपल्याला एक सेटिंग करता येतं. सी ड्राईव्हमध्ये असणाऱ्या टॅली फोल्डरमध्ये जा जिथे टॅली इन्स्टॉल केलेला आहे आणि अशा फोल्डरमध्ये ही जी फाईल आहे tally.ini आहे ह्या कॉन्फिगरेशन फाईलला डबल क्लिक करा आणि इथे डिफॉल्ट कंपनीज इज इक्वल टू येस असं पुन्हा एकदा सेट करा. तर डिफॉल्ट कंपनीज इज इक्वल टू येस असेल तर डिफॉल्ट कंपनी ओपन होईल, पण नेमकी कोणती ओपन करायची कंपनी तर त्याचं सेटिंग इथे करू शकतो. लोड इज इक्वल टू 10101000. हा ॲक्च्युली एक सब फोल्डर आहे. नॉर्मली जेव्हा आपण टॅली क्रिएट करतो किंवा टॅलीमध्ये कंपनी क्रिएट करतो तेव्हा प्रत्येक कंपनीला एक विशिष्ट नंबरचा फोल्डर असाइन केला जातो आणि या फोल्डरमध्ये तुमचा सर्व डेटा स्टोअर केला जातो. या ठिकाणी टॅली ERP9मध्ये डेटा नावाचा फोल्डर आहे आणि या डेटा फोल्डरमध्ये तुम्हाला दिसतील असे 3 फोल्डर 10000, 10001 आणि 1002 असा फोल्डर दिसेल. बघा तुमच्या टॅलीमध्ये पण 3 कंपन्या आहेत आणि प्रत्येक कंपनीच्या समोर असा नंबर दिसतो. याचा अर्थ असा आहे की दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन या कंपनीचा सर्व डेटा या 10000 या फोल्डरमध्ये सेव्ह होणार आहे. श्री एंटरप्राइजेसचा सर्व डेटा या दुसऱ्या फोल्डरमध्ये सेव्ह होणार आहे. तर टॅली ERP9मध्ये असणाऱ्या डेटा फोल्डरमध्ये काही सब डिरेक्टरीज क्रिएट होतात प्रत्येक कंपनीसाठी आणि या सब डिरेक्टरीमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स साठवू शकता किंवा टॅलीमधून ज्या काही एंट्रीज केल्या जातात तो सर्व डेटा या सब फोल्डरमध्ये इथे सेव्ह करून ठेवला जातो. तर जेव्हा तुम्ही tally.ini फोन ओपन कराल तेव्हा डिफॉल्ट कंपनी कोणती लोड करायची आहे त्याचा नंबर तुम्ही इथे टाईप करा. आता मी इथे नंबर टाईप करतो आहे 10002. ही जी तिसरी कंपनी आहे आपण टॅलीमध्ये क्रिएट केलेली आहे श्री एंटरप्राइजेस, याचा नंबर आहे 10002. हा नंबर मी इथे टाईप करतो आहे 10002. आता जर आपण पाहिलं जेव्हा जेव्हा तुम्ही टॅली ओपन कराल बाय डिफॉल्ट श्री एंटरप्राइजेस ही कंपनी ओपन होणार आहे. आपण आता टॅली ओपन करणार आहोत.
पहा बाय डिफॉल्ट ती कंपनी जी आहे ती ओपन होईल. इथे दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन ही कंपनी ओपन होते. दिशा कॉम्प्युटर जर डिफॉल्ट म्हणून सेट केलं असेल तर दिशा कॉम्प्युटर ओपन होईल. फक्त जेव्हा आपण या टॅली फाईलमध्ये चेंजेस करतो तेव्हा ते चेंजेस सेव्ह करणं देखील आवश्यक आहे. आपण पुन्हा एकदा tally.ini फाईल ओपन करूया. याच्यामध्ये डिफॉल्ट कंपनी 1000 अशीच आहे. मी 00च्या ऐवजी 2 टाईप करतो. ही फाईल सेव्ह करतो आणि सेव्ह केल्यानंतर पुन्हा टॅली ओपन करा. आता पहा श्री एंटरप्राइजेस ही कंपनी बाय डिफॉल्ट ओपन झालेली दिसते आहे. हे जे डिफॉल्ट सेटिंग आहे हे डिफॉल्ट सेटिंग आणखीन एका पद्धतीने करता येईल. ऑटोमॅटिकली कंपनी जर ओपन करायची असेल तर आपल्याला एक डिरेक्टरी अलॉट केलेली आहे. त्या डिरेक्टरीचा नंबर फक्त आपल्याला सेट करायला लागेल. व्हेन क्रिएटिंग अ कंपनी टॅली ERP9 क्रिएट्स अ सब डिरेक्टरी अंडर इट्स डेटा डिरेक्टरी फॉर द कंपनी. जेव्हा आपण टॅली ERP9 ओपन करतो किंवा त्याच्यामध्ये कंपनी क्रिएट करतो तेव्हा ऑटोमॅटिकली डेटा फोल्डरमध्ये एक सब डिरेक्टरी क्रिएट होते. अँड द डिरेक्टरी इज अलॉटेड अ नंबर इन सिरियल ऑर्डर स्टार्टिंग विथ 0001. आपल्याला एखादी कंपनी ऑटोमॅटिकली देखील लोड करता येऊ शकेल. नेहमी आपण टॅलीमध्ये जेव्हा कंपनी क्रिएट करतो तेव्हा डेटा डिरेक्टरीमध्ये एक सब डिरेक्टरी क्रिएट केली जाते आणि त्या सब डिरेक्टरीला 0001, 1002, 3, 4 असा नंबर दिला जातो. फॉर एक्झाम्पल इथे टॅली ERP9 1.1मध्ये डेटा फोल्डरमध्ये जर आपण पाहिलं तर 1000, 1001, 2 असे नंबर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि यातली एखादी कंपनी जर आपल्याला नेहमी लागणार असेल तर tally.ini ही फाईल ओपन करा आणि या फाईलमध्ये डिफॉल्ट कंपनीज इज इक्वल टू यस असं जर असेल तर आपण इथे जो नंबर टाईप करू त्या नंबरची कंपनी ऑटोमॅटिकली ओपन होणार आहे. जेव्हा जेव्हा टॅली ओपन होईल तेव्हा तेव्हा ती कंपनी ऑटोमॅटिकली ओपन होईल. किंवा एखादी कंपनी जर आपल्याला ऑटोमॅटिकली लोड करायची असेल तर आपण डेटा कॉन्फिगरेशनमध्ये असणारा एक ऑप्शन देखील वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल टॅलीमध्ये कॉन्फिगरेशन नावाचं एक बटन आहे आणि या कॉन्फिगरेशन नावाच्या बटनला क्लिक केल्यानंतर इथे डेटा कॉन्फिगरेशन नावाचा एक ऑप्शन आहे. ह्या डेटा कॉन्फिगरेशन नावाच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन सेट करता येतो कंपनीज टू प्रीलोड इन टॅली स्टार्टअप. जर लोड कंपनीज ऑन स्टार्टअप ऑप्शन ऑन असेल म्हणजे यस असेल तर आपल्याला इथून मल्टिपल कंपनीज पण सिलेक्ट करता येतात. जसं की मी दिशा आणि श्री ह्या 2 कंपनीज सिलेक्ट करतो आहे. आणि आता जर आपण पाहिलं टॅली ओपन केलात, समजा आपण हे टॅली बंद करूया आणि पुन्हा एकदा जर आपण टॅली ओपन करून पाहिलं तर आता दिशा आणि श्री एंटरप्राइजेस या दोन्हीही कंपनीज बाय डिफॉल्ट ओपन झालेल्या आपल्याला दिसतील. पहा दिशा आणि श्री ह्या दोन्हीही कंपनीज ओपन झालेल्या आपल्याला दिसतील. तर जरुरीप्रमाणे सिलेक्ट कंपनी या ऑप्शनचा वापर करा आणि कंपनी लोड करा. एखादी कंपनी ऑटोमॅटिकली लोड करायची असेल तर 2 पर्याय आहेत. tally.ini या फाईलमध्ये जाऊन बदल करू शकाल किंवा दुसरं म्हणजे कॉन्फिगरेशन नावाच्या बटनला क्लिक करा आणि कॉन्फिगरेशन बटनला क्लिक केल्यानंतर डेटा कॉन्फिगरेशन या ऑप्शनमधून देखील आपल्याला कंपनीज टू प्रीलोड ऑन टॅली स्टार्टअप हे आपल्याला बदलता येऊ शकेल. नेक्स्ट ऑप्शन आहे गेटवे ऑफ टॅली. आपण टॅली ओपन केल्यानंतर गेटवे ऑफ टॅली नावाचा एक मेनू आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि ही जी गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन आहे ही कंपनी सिलेक्ट केल्यानंतरच दिसते. समजा मी शट कंपनीला क्लिक केलं, ही श्री कंपनी बंद केली, पुन्हा शट कंपनीला क्लिक केलं तर आपल्याला गेटवे ऑफ टॅली हा मेनू दिसणार नाही. सिलेक्ट कंपनी या मेनूला क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादी कंपनी सिलेक्ट कराल तेव्हाच आपल्याला हा गेटवे ऑफ टॅली नावाचा मेनू दिसेल. द गेटवे ऑफ टॅली मेनू डिफर्स बेस्ड ऑन द टाईप ऑफ कंपनी सिलेक्टेड. जर आपण एखादी अकाउंट ओनली कंपनी सिलेक्ट केली तर इथे काही ऑप्शन वेगळे दिसतात आणि अकाउंट विथ इन्व्हेंटरी टाईपची कंपनी सिलेक्ट केली तर इथे काही ऑप्शन आपल्याला वेगळे दिसू शकतात. म्हणजे अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ कंपनी, कंपनीच्या प्रकारानुसार इथे तुम्हाला काही ऑप्शन्स बदललेले दिसू शकतील. जसं की इन्व्हेंटरी कंपनी असेल तर स्टॉक आयटम किंवा इन्व्हेंटरी इन्फो असे काही ऑप्शन इथे ॲड होतील. पण ही इन्व्हेंटरी कंपनी नाही, ही अकाउंट ओनली टाईपची कंपनी असल्यामुळे इथे काही अकाउंट इन्फो आणि इतर फीचर्स आपल्याला दिसत आहेत. An account only company has a different gateway of tally menu from that of account with inventory company. म्हणजे अकाउंट ओनली कंपनीचा गेटवे
आणि अकाउंट विथ इन्व्हेंटरी कंपनीचा गेटवे हा वेगळा वेगळा असू शकतो. हा जो पूर्ण मोठा स्क्रीन आपल्याला दिसतो, या स्क्रीनला मेन स्क्रीन किंवा मेन एरिया असं म्हणतात. द लेफ्ट साइड ऑफ द मेन एरिया गिव्स इन्फॉर्मेशन ऑन करंट पिरियड, करंट डेट अँड लिस्ट ऑफ कंपनीज सिलेक्टेड. ह्या मेन एरियामध्ये 2 सेक्शन आहेत, एक लेफ्ट सेक्शन एक राईट सेक्शन. राईट सेक्शन हा मेनूसाठी आहे आणि लेफ्ट सेक्शनमध्ये आपल्याला करंट पिरियड म्हणजे सिलेक्टेड कंपनीचा करंट पिरियड कुठला आहे, करंट डेट कुठली चालू आहे त्या कंपनीमध्ये लास्ट डेट ऑफ एंट्री म्हणजे लास्ट कोणत्या तारखेला एंट्री केलेली आहे. आता ही नवीन कंपनी आहे, हे याच्यामध्ये कुठलेही व्हाउचर्स केलेले नाही आहेत, त्यामुळे नो व्हाउचर एंटर्ड असा मेसेज दिसतो आहे. तर तुम्हाला हे करंट पिरियड, करंट डेट आणि लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीज असे 3 ऑप्शन इथे दिसतील. अँड मेन एरिया गिव्स इन्फॉर्मेशन ऑन क्रिएशन ऑफ अकाउंटिंग मास्टर, इम्पोर्टिंग मास्टर, क्रिएशन ऑफ अकाउंटिंग वाउचर्स, व्ह्यूइंग अँड प्रिंटिंग फायनान्शियल रिपोर्ट्स. ह्या मेन स्क्रीनमध्ये असणारा जो गेटवे ऑफ टॅली हा मेनू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंट्स क्रिएट करता येतात, इम्पोर्ट करता येतात, वाउचर्स क्रिएट करता येतात, इम्पोर्ट करता येतात. आपल्याला फायनान्शियल रिपोर्ट जसे की बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे व्ह्यू म्हणजे बघता येतात आणि प्रिंट म्हणजे आपल्याला त्याची प्रिंट पण काढता येऊ शकेल. त्यानंतर या टॅलीमध्ये असा एक हॉरिझॉन्टल बटन बार आपल्याला दिसतो. पहा इथे वरती हा जो हॉरिझॉन्टल बटन बार दिसतो, ह्या हॉरिझॉन्टल बटन बारमध्ये बरेचसे बटन्स आहेत, त्याच्या शॉर्टकट कीज आहेत आणि त्याचा यूज इथे सांगितलेला आहे. जसे की प्रिंट नावाचं एक बटन आहे, अल्टर प्लस पी ही शॉर्टकट की आहे. अल्टर वापरलं आहे कारण की याच्या खाली एकच अंडरलाईन आहे, या पी या शॉर्टकट कीच्या खाली सिंगल अंडरलाईन आहे, त्यामुळे आपण अल्टरचा वापर करायचा आहे. आणि याचा वापर करून आपल्याला प्रिंट मेनू नेव्हिगेट करता येईल, आपल्याला प्रिंट करता येऊ शकेल. एक्सपोर्टसाठी अल्टर ई बटन आहे, ईमेलसाठी अल्टर एम बटन आहे. आता इथे हे बटन बंद आहेत कारण की आपल्याला काहीच एक्सपोर्ट करता येणार नाही इथून. जर मी एखादा सेल्स रिपोर्ट ओपन केला, एखादा परचेस रिपोर्ट ओपन केला, एखादा अकाउंट ओपन केला, तर तो मला ईमेल करता येईल, अपलोड करता येईल किंवा मला एक्सपोर्ट करता येऊ शकेल. तर जरुरीप्रमाणे हे सर्व ऑप्शन्स आपण 1 बाय 1 यूज करणार आहोत. फक्त एका जागी त्या सर्वांची लिस्ट असावी यासाठी प्रेझेंटेशनमध्ये हे स्लाईड इन्सर्ट केलेली आहे. राईट साईडला हा जो बार दिसतो ह्याला व्हर्टिकल बटन बार म्हणतात आणि या व्हर्टिकल बटन बारमध्ये अशा प्रकारचे बरेचसे शॉर्टकट्स उपलब्ध आहेत. जसं की सिलेक्ट कंपनीसाठी शॉर्टकट की आहे F1 आणि याचा वापर होतो कंपनी सिलेक्ट करण्यासाठी. शट कंपनीचा वापर होतो कंपनी बंद करण्यासाठी, क्लोज करण्यासाठी शॉर्टकट की आहे अल्टर प्लस F1. एखादी कंपनी बंद करण्यासाठी शट कंपनी या ऑप्शनचा वापर करता येईल. शट अ कंपनी ऑप्शन इज यूज्ड टू अनलोड द कंपनी और क्लोज द कंपनी. आणि शट करणं म्हणजे डिलीट करणं असं होत नाही. शट करणं म्हणजे फक्त क्लोज करणं, सिलेक्ट करणं म्हणजे ओपन करणं आणि शट करणं म्हणजे क्लोज करणं. तर या ठिकाणी आपल्याला एखादी कंपनी क्लोज करता येणार आहे किंवा अनलोड करता येणार आहे. अँड यू कॅन शट अ कंपनी इन 2 ways. आयदर यूजिंग द बटन, तुम्ही F1 बटनचा वापर करा किंवा कंपनी इन्फो मेनूमध्ये शट कंपनीचा वापर करा. आता इथे एक कंपनी ओपन केलेली आहे, मी सिलेक्टला क्लिक करून आणखीन एक कंपनी ओपन करतो आहे, श्री एंटरप्राइजेस. पुन्हा सिलेक्टला क्लिक करून आणखीन एक कंपनी ओपन करतो आहे आणि आता शट कंपनी ऑप्शनचा वापर करून एखादी कंपनी आपल्याला क्लोज करता येईल किंवा कंपनी इन्फॉर्मेशन मेनूमध्ये असणाऱ्या शट कंपनी या ऑप्शनचा वापर करून देखील आपल्याला एखादी कंपनी क्लोज करता येऊ शकेल. त्याच्यानंतर जर आपल्याला एखाद्या कंपनीचं नाव बदलायचं आहे किंवा काहीतरी मॉडिफिकेशन करायचं आहे तर एखादी कंपनी आपल्याला अल्टर पण करता येते. दिस ऑप्शन अलाउज टू अल्टर इन्फॉर्मेशन अबाउट द एक्झिस्टिंग कंपनी. यू कॅन मॉडिफाय एनी इन्फॉर्मेशन ॲट एनी टाईम. गेटवे ऑफ टॅलीमध्ये कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूमध्ये जायचं आहे, त्याला शॉर्टकट की आहे अल्टर प्लस F3 आणि त्याच्यामध्ये कंपनी सिलेक्ट करून अल्टर या ऑप्शनचा वापर आपल्याला करायचा आहे. जसं की आपल्याला एखाद्या कंपनीचं नाव चेंज करायचं आहे किंवा डेट चेंज करायची आहे तर कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूमध्ये अल्टर हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथून कंपनी सिलेक्ट करा आणि आपल्याला इथे पत्ता बदलणे, फोन नंबर बदलणे, अकाउंटचा टाईप बदलणे, फायनान्शियल इयर बदलणे, पासवर्ड वगैरे चेंज करणे, काही अशा ऑप्शन्स चेंज करता येतात, मॉडिफाय करता येतात आणि ॲक्सेप्ट येसला क्लिक करून आपल्याला हे अल्टरेशन पूर्ण करता येऊ शकेल. एखादी कंपनी जर डिलीट करायची असेल तर आपल्याला ती कंपनी आधी लोड करायची आहे आणि गेटवेमध्ये अल्टर F3 करून किंवा कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूमध्ये जाऊन अल्टरमध्ये जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर आपल्याला कंपनी अल्टर करता येऊ शकेल. आणि अल्टर करण्यासाठी अल्टर D हे शॉर्टकट की वापरायचे. समजा आपल्याला की
XYZ नावाची ही जी कंपनी आपण क्रिएट केलेली आहे ही डिलीट करायची आहे. तर सर्वात आधी ती कंपनी सिलेक्ट करणं किंवा लोड करणं आवश्यक आहे. आणि ही कंपनी लोड केल्यानंतर कंपनी इन्फॉर्मेशन मेनूमध्ये जा, तिथून अल्टर नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा. ती कंपनी अल्टरमध्ये ओपन करा आणि आता अल्टर D ही शॉर्टकट की प्रेस करा आणि येस हे बटन प्रेस करा. ही कंपनी कायमस्वरूपी डिलीट झालेली असेल.